हाय हॅलो नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर सकाळची इथं छान अशी क्लिनिंग झाली, त्यानंतर चहा आणि दूध गरम करण्यासाठी ठेवलंय। म्हणजे दूध गरम करायला ठेवलंय, चहा देखील ठेवलाय, कारण पिल्लूची आमच्या सगळ्यांच्याच तब्येती खराब आहेत, त्यामुळे पिल्लूला द्यायचं होतं चहा बिस्किट। तर इथं चहा होतोय तोपर्यंत दूध देखील गरम होतंय आणि सध्या आहे ना घरातलं तूप संपलंय, म्हणून म्हटलं ज्या काही साठलेल्या साई आहेत आणि अगदी छोटी छोटी फुलपात्रे देखील भरून ठेवलेत, कारण तब्येत बरेच दिवसापासून डाऊनच आहे, त्याच्यामुळे तूप काही बनवणं झालंच नाही आणि तूप पूर्ण घरातलं संपलं। तर म्हटलं चला आज बनवून घेऊया। चहा तयार झाला, पिल्लूला चहा बिस्किट खायला दिलं, त्यानंतर नाश्त्यासाठी या इथं छान असे पोहे बनवले, कारण सध्या ना म्हणजे व्हायरल झाल्यामुळे तोंडाला अजिबात चव नाही, तर म्हटलं छान असे पोहे बनवून घेऊया। तर इथं आता पोहे बनवते, तोपर्यंत पिल्लूचा तिकडे नाश्ता चालूच आहे। पिल्लूला पुन्हा थोडंसं काहीतरी खाऊ घालायचं आणि औषधं वगैरे द्यायची आहेत। छान अशी देवपूजा करून घेतली, कारण बरेच दिवसापासून देवपूजा म्हणजे अगदी 4 ते 5 दिवस झालं होतं देवपूजा वगैरे काहीच नाही। आणि ही जी भांडी आहेत ना खूप जास्त पडली होती, कारण रात्रीपासूनची भांडी तशीच होती, कशीबशी एनर्जी आणून ही भांडी घासून घेतली। आणि इथं या पद्धतीने म्हणजे टिफिनमध्ये जेवण आलेलं आहे, मटकीची उसळ, वरण भात आणि चपाती। आता पिल्लू हॉस्पिटलमधून आलाय, कारण हे त्याला घेऊन गेले होते, तोपर्यंत मी थोडीफार क्लिनिंग केली घरातली आणि माझं देखील आवरलं थोडंसं, कारण खूप अवतार बेकार झालेला होता। तर आता इथं पिल्लूला मी जेवायला देते आणि पिल्लूचा क्लास वगैरे सुरू झालेला आहे। तर मी तर गोळ्या औषधं घेतलेत, आता पिल्लूला द्यायचे, कारण पिल्लूचा क्लास वगैरे संपल्यानंतर त्याला टॅबलेट वगैरे दिल्या ना, म्हणजे जास्त औषधच दिले, सध्या खूप जास्त व्हायरल आहे, त्याच्यामुळे मग रिस्क नको म्हणून त्याला लगेच घेऊन गेलो आम्ही, कारण त्याच डॉक्टरांची औषधं होती पहिली, परंतु त्याने तेवढा काही फरक जाणवत नव्हता, कारण दुपारी जास्त खोकला यायला लागला त्याला। तर मग हे संध्याकाळी गेले होते घेऊन, तर आता औषधं वगैरे दिलेत त्यांनी चेंज करून। जेवण झालेत आमचे आणि आता त्याला गोळ्या औषधं देते। तर तुम्ही देखील सर्वजण काळजी घ्या, कारण वातावरण खरंच खूप जास्त खराब आहे। आणि तो स्कूलमध्ये त्यांचा इव्हेंट होता, त्यावेळेस त्यांनी तिकडचं थोडंसं खाल्लं होतं, त्यामुळेच त्याचा घसा खराब झाला आणि त्याचं झाला की मला देखील त्रास होतो, कारण आहोंची तब्येत तशी बऱ्याच दिवसापासून बरी नव्हती, पण त्यांच्यामुळे आम्हाला काहीच त्रास नाही झाला। पिल्लूला स्कूलमधून इन्फेक्शन झालं आणि पिल्लू मला एकदम असा म्हणजे आल्यानंतर लगेच चिकटून बसतो किंवा मग एकदम जवळ येतो, त्याच्यामुळे मग त्याला त्रास झाला की मलाही होतो। तर असो, तुम्ही सर्वजण काळजी घ्या, कारण वातावरण खराब आहे, त्यामुळं आपण आपली स्वतःची काळजी घेणं खरंच खूप जरुरी आहे। आणि घरातील एखादं जर आजारी पडलं तर पूर्ण घर आजारी पडतंय, आणि घरातील मेन म्हणजे लेडीज आजारी पडली तर पूर्ण घराचं सगळं म्हणजे काय म्हणता येईल विस्कळीत होतंय, नियोजन काहीच राहत नाही। तर आता आमच्या तब्येती तशा रिकव्हरीकडे आहेत, परंतु मग ते व्यवस्थित होईपर्यंत थोडासा प्रॉब्लेमच आहे, परंतु असो, जे काय आहे ते ॲक्सेप्ट करायचं आणि पुढे चालायचं। तुम्ही देखील काळजी घ्या। आता पिल्लूला औषधं वगैरे देते। तर आजचा व्हिडिओ असा होता, कसा वाटला ते नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।